आणि आपली तर 5 मिनिटाची तयारी असते. काय नाही खोटं बोलतायत, मरणाचा टाइम लावणार आहे त्याच्यामुळे काही आम्ही 5 मिनिटात तयारी करणार आहे, त्यामुळे आम्ही जरा थोडं थंडी गारटलोय. मला उठवलं का एवढा वेळ लागणार मला होता. पण उठवलं का? जवळ मला किती वाजता उठवलं? 1 तास होत आला असेल मला उठून, कदाचित झाला असेल 10:30 उठवलं. काय गरज होती उठवलं? झोपलेलो मी मस्त. झोपलेले आम्ही तर काही झोपलो पण नाही. तुझा बोट येतोय का? नाही येते रे, बोल ना. तर आम्ही 5 मिनिटात तयारी करू आणि 5 मिनिटांनी गुड नाईट, स्टे ट्यून. का हो झोपायचंय? रात्री अशी चापची. पप्पा इथून गेल्यावर एकदा बोला मला शूज नाही आवडले म्हणून, ठीक आहे? आज पप्पांच्या नवीन शूजचं उद्घाटन आहे. काही नवीन शूजचं उद्घाटन. लेबल काढा तो. नवीन शूज पप्पांनी घेतले. लेबल काढा हो पप्पा त्याचा. 100 येतात ऑनलाईन येतात. टर्बोटेक. बॅग घेतली का? पब्लिक आम्ही निघालोय आता देवाच्या लग्नासाठी आणि सगळी गँग आपली रोडवर अंधार आहे. तर आपण पहिलं मंदिराच्या इथं जाऊया, देवळाच्या इथे, आणि मग आपण भेटूया पुढे जाऊन. आणि गँग आपली पुढे चालते, पुढे अर्धी माग आहे आणि आम्ही मध्ये. कोणी आवाज दिला? आय थिंक लग्न चालू झालेलं आहे. आम्ही पोचतोय. बघू शकता तुम्ही किती काळोखे येते. हा. तर अशा प्रकारे आज आपल्याला इथे मिळाले आहेत श्वेताताई सावंत, द गाईड. सॉरी, श्वेताताई सावंत कम मोहिते. हा, तर आज या आपल्याला अशा काय काय बोलतात त्याला, माझी खरंच इच्छा होती गाईड करण्यासाठी, फ्लॅश तोंडावर मारणार. बट प्रॉब्लेम असा झाला आहे की आम्ही खूप लेट झालेलो आहे. नाही अजून, ज्याच्यासाठी आम्ही आलो होतो आम्हाला तेच बघायला नाही भेटले. नाही अजून कन्फर्म नाही आहे. मला असं का वाटतंय? मेन गोष्ट बघायची आपल्या देवाचं लग्न. येस. गाईज इकडं स्क्रीन किधर लगा है ब्रो? आपल्याला खूप साऱ्या गोष्टी जाणून घ्यायच्यात पब्लिक बघ, पब्लिक बघ, गाड्या बघ. संस्कृतीबद्दल. तर हळूहळू आपण बोलूया त्याच्यावर. पहिलं लग्न अटेंड करूया. चलो चलो. नाही तो नाही. गाड्या बघा, पूर्ण गाड्या. काल इथे अक्षरशः मोजून 2-3 गाड्या होत्या आणि आज जिथे बघतोय तिकडे, नाही आली आहे. जिथे बघतोय तिकडे गाड्याच गाड्यात. हे गाड्यात ना पब्लिक, हे गाड्या Flash. गावाच्या बाहेरचे लोक जे आलेत ना त्यांच्या हजेरीच्या गाड्या. पालखी आली म्हणजे आपली गिरजाईची नवरीची पालखी आली, नवरीची. तर आपण पटापट पोचूया तिथे. So excited guys, so excited. Guys, आता पडलो असतो, वाचलो थोडक्यात. थोडक्यासाठी वाचलाय. गाईज आता थोबाड फुटलं असतं. गाईज बघा आम्ही किती कष्ट करतोय तुमच्यासाठी. ए दादा वाजवतात, चला पटापट. ए, चाल रे, चाल पटापट, ढंगा टाक लवकर लवकर. Wow, what a view, अरे पुढे what a excitement. थांबलो आपण. आणि गाईस आमरे आणि एक मी हँडिकॅप माणसाला घेऊन चालतोय गाईस. रात आंधळे लोक तुम्ही ऐकलं असेल, त्यातला एक एक्झाम्पल माझ्यासोबत आहे. हे खाली खाली ऐका, टाईप मध्ये हा प्रकार असतो, एक्झाम्पल नसतो. प्लीज हे नोट डाऊन हे करून टाकू शकतो ना, हा टाकू शकतो टाकू शकतो. Because- परमिशन आलेले. बिकॉज वी लव्ह टू रोस्ट. हे खाली बघा, खाली बघा. आणि ऐका गाईस, जेव्हा आपलं ए थांब ना कॅमेरामॅन,
कॅमेरामॅन जल्दी फोकस एक तर अंधार आहे आणि मी उलटा चालतोय. गाईस अरे बोल लवकर. अरे तो पुढे घेऊन चाल. गजब बेइज्जती है. संगीत म्हणजे काय? काय आहे लग्न? हे देवा का लग्न? हे ऐके मी काल. आणि गाईस जेव्हा विधी वगैरे चालू असतील, लग्नाचा माहोल चालू असेल, त्या टायमिंगला आम्ही काय जास्त तुम्हाला बोलणार नाही. तुम्ही फक्त ते माहोल एन्जॉय करा, हीच तुम्हाला विनंती करतो. कारण जास्त बोलता येणार नाही, आजूबाजूला खूप क्राऊड असेल आणि त्या क्राऊडमध्ये बोलणं थोडं हार्ड असेल. क्राऊड असेल त्यामध्ये हार्ड असेल. काही इकडे पाठी तुम्ही बघता, इकडे लाट पण चढवण्यात आली आहे. आम्हाला थोडा उशीरच झाला येईपर्यंत, आवरावर करेपर्यंत. आणि त्या लाट वगैरे चढवून झालेले आणि आम्ही पळत आलो पालखी बघण्यासाठी. तर देवीची पालखी पण आली आहे, तर आपण तो पहिला शूट कॅप्चर करूया. क्राऊड बघा, फटे फटे क्राऊड आहे, फटे. आणि आपलंच गाव नाही तर चिपळूणमध्ये जेवढे गाव आहेत ते सगळेजण या जत्रेसाठी येतात आणि खूप मोठी जत्रा असते आपल्या गावची. तर त्याबद्दल थोडं इन्फॉर्मेशन आपण नंतर घेऊच. आता आपण पहिलं लग्नाचा माहोल कॅप्चर. हे जायला शूट कर. इथूनच चालतो. तुम्ही बघा स्वतःहून. गाईस तुम्हाला असं म्हणजे आता देवीची पालखी तुम्ही बघितली, त्यामध्ये तुम्हाला दिसलं असेल की पालखी खूप हेवी झाली आणि पूर्ण वन साईड झुकलेली होती पालखी. तर त्याचं रिझन असं आहे की देवी आणि देवीसोबत तिचे भावंड हे येता येता, देवी ज्या गावातनं येते तिथून येता येता एक एक त्यांचा जो भाऊ असतो, भाऊ बहीण, ते त्या पालखीमध्ये ॲड होत राहतात. तशी ती पालखी हेवी होत जाते. असा आपल्याकडं ती इन्फॉर्मेशन आहे. थोडी इन्फॉर्मेशन आपल्याला आपले भावंड पण सांगतील. बोला काय तुमच्याकडं काय इन्फॉर्मेशन? रिझन हे आहे की देवी जेव्हा येते तेव्हा ती तिच्या माहेरून सासरला येते, तो ती रडते आणि त्या ती जेव्हा रडते तेव्हा पालखी जड होते. त्याच्यामुळे ती 50 माणसांना सुद्धा आवरत नाही. आणि हे जेव्हा ती पालखी उद्या जायला निघेल ना तेव्हा 2 माणसं तिला घेऊन जातात. आणि हे सुद्धा एक्सपिरियन्स आम्ही तुम्हाला सांगू शकतो आणि हे तुम्हाला आम्ही उद्या लाईव्ह दाखवू शकतो. आणि आता तुम्ही तर बघितलंय पालखी हेवी झाली खूप. आता पालखी देवळाच्या आतमध्ये एंटर होणार आहे, तर ते पण आपण शूट घेऊया. क्राऊड एवढा आहे ना की जरा पण जागा नाही पुढं जाण्यासाठी, तरी पण आम्ही जसा जमल तसा शूट करणार. आणि भाई आपल्या शूटसाठी सगळेजण एफर्ट्स घेत आहेत. आपली दिदी, आत्या, आपला निक्या भाई, साहिल आहे, आर्यन आहे. आर्यन कुठं आहे? आर्यन आहे. फुल एफर्ट्स. गाडीवर
अजून एक आहे की आता जेव्हा पालखी देवळामध्ये इंटर होणार असते तर तेव्हा असे म्हणतात की पालखी म्हणजे आपली जी देवी आहे ती आतमध्ये जायला मागत नाही, त्यामुळे तो एक मुवमेंट आहे की पालखी आत जात नसते तरी तिला जबरदस्ती सगळेजण प्रेशराईज करून आतमध्ये घेऊन जातात. तर तो आपण क्लिप घेऊ. इकडेच कव्हर करायला भेटेल. आणि बघा काटा उठला. अरे 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 गेली गेली गेली. पालखी वहिनी कशी झाली बाहेर. गेट बंद गेट बंद गेट बंद. म्हणजे पालखी नेताना जेवण ज्यांना जायला भेटलं त्यांना भेटलं. नंतर फायनली देवीची पालखी देवळामध्ये गेली आहे आणि तुम्ही बघितलं एकदम वेगळंच येते काहीतरी एक्सपिरियन्स आमच्यासाठी तरी. आपण आता अजून एक पुढचे पिशवीत बॉटल आहे पिशवीत. कसं आहे एक असं छान असं एक्सपिरियन्स तुम्ही बोलू शकता. म्हणजे अंगावरती गूजबम्स येतील असं एक प्रकार होता आणि हे आम्हाला ॲक्च्युली तुम्हाला दाखवायचं होतं. पण जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघाल हे तुम्हाला एक्सपिरियन्स करताना येणार. हे जेव्हा तुम्ही समोरून बघाल तेव्हा एक वेगळी वाईब येते. आणि हे एक्सपिरियन्स करण्यासाठी तुम्हाला अजून आता 3 वर्षाची वाट बघावी लागते, कारण की आपली जत्रा ही दर 3 वर्षानंतर. चला आपली पब्लिक कुठं आणि बसूया. तर आता आपल्याला आत देवळात तर जायला भेटता नाही, तर बाहेर प्रोजेक्टर लावले आपल्याला, तिकडेच देवाचं आणि देवीचं लग्न अटेंड करायचं. करतील ना हे लोक. आणि थोडंसं ॲडजस्ट करावं लागेल कारण पडद्यावरती प्रॉपरली दिसत नाहीये, म्हणून थोडंसं आमच्यासाठी ॲडजस्ट करावं. तरी पण दुसरी क्लिप टाकून निक्या भाईची नजर. निक्या आमचा काय बोलतात त्याला, CCTV नाही, ते समुद्रात काय असतं, लाईट हाऊस आहे. लाईट हाऊस लांबून बोट दिसली का इशारा कर. हे बघ बस ना. स्वेटर आपण शरयू महेंद्र
तुझ्या ह्याच्यात पण काढ. स्क्रीन क्लिअर दिसते का? अरे असतं का? दी वाटले असतील. आपली पब्लिक खाली बसलेली भावांनो. आणि आपण इथं अरे आपल्याला उलट जास्त फोकस भेटलाय. तिथं अजून भेटणार. दारू काढता इथून तबा. इथं पण आहे. हा तो देव आहे. हा बघ उचललाय बघ. तो बघ 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 दिसला? हा बघ. हा दोघं उभे करते समोर समोर ना. अच्छा देवी आहे ही. फायनली लग्न लागलेलं आहे आणि आपण मोमेंटो घेतलेला आहे. आणि भाई एकदम क्लास एक्सपिरियन्स होता. दाखवली आणि एकदम क्लास एक्सपिरियन्स होता गाईज. आता आपण बाकीचं सगळं ते नंतर तिकडं बोलू. आता सगळं पहिले इकडचा माहोलचाच विषय सगळा. तेव्हा तिकडे आहे ते. यांना लाफा मारण्यात येईल. रिमोट कंट्रोल कार शोधत चाललेत. हे बघ पप्पा मम्मी पण आहेत. गाईज लग्न लागलेलं आहे गाईज फायनली. मस्त मस्त भेटत मस्त भेटत. काय घेतायत काय ते? खाजा आहे.
गाईज आम्ही सगळे बिखरलेलो पण फायनली सगळे भेटलोय आता. एवढा क्राऊड आहे 7 नंबर. मला ना एकदम असं हे आर्यन काय नेक्स्ट टाइम हा भाई कुर्ता साडी पद्धतशीर गोंधायचं मला गोंधायचं. काय चालू आहे काय 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 चालू आहे शॉपिंग भाई फुल शॉपिंग जोरदार चालले इकडे या ठिकाणी फुल जोरदार शॉपिंग. काय घेतलं अरे भाई आपला भाव भेटला इकडं. आपला भाव आपण ज्या वाडीत गेलेलो आपला तिकडचा आपला भाव या. हाय गाईस हाय गाइस ज्यूस पिलो होय वर्षा काकीने मी सेम घेतला. मस्त मस्त चांगला आहे कलर चांगला आहे. काकीचा आणि माझं सेम आहे. मला जाऊ दे तू काय घेतलं अरे आपला अजून एक भाऊ भेटलेला आहे. भावांनो कसा आहे तू कसा आहेस आणि पप्पा पप्पा कुठे काय बोलायचं. अरे मम्मी शॉपिंग करते आम्ही शॉपिंग करतो तेही दाखव. केलं ना आलो ना शॉपिंग. हॅलो बाई इकडे भाई कुठला फोन आहे आयफोन प्रो मॅक्स आहे 17. फ्लिप आयफोन फ्लिप आयफोन फ्लिप नवीन आला देख. बार्बी हे देख ना बार्बी. बार्बी एडिशन. हे बघ हे बघ हे बघ. हे पब्लिक माझी आत माझ्या आत. हे पप्पा कुठे आहेत. हे घेतला फोन तू विकत घेतलाय लिमिटेड एडिशन. आयफोन प्रो मॅक्स. अरे पप्पा आर्यन मी बोलतो आर्यन मुसीबत एसपीडी इमर्जन्सी. मॅजिकल सोल मिस्टिक फोन. तिकडे बोलतात नाही आम्ही एकच घेतला. आता काय माहिती मॅजिकल 50 रुपये ना मॅजिकल सोर्स. एसपीडी इमर्जन्सी. तर पब्लिक ही लाट आहे जी उद्या फिरणार आहे. मानाची लाट जी आपण काल बघितली होती ती चढवताना शूट करताना आला पण झाले भाई. उद्या ही फिरताना तुम्हाला दिसेल. हवे तुम्हाला हे झाला. फोटो काढायचा मुद्दा आहे. मी आपली आत्ते जे आम्ही आतमध्ये चाललोय देवळामध्ये शूट करण्यासाठी. तर पॉसिबल होईल तेवढं शूट करू आपण आता. माझ्या फोनमध्ये पण काढेल. आतमध्ये जाऊया शूट करण्यासाठी. खूप गर्दी आहे तरी आपण घुसूया. आपला आर्यन साहिल आणि दीदी इथंच थांबतात. आम्ही तिघं इकडे इथे नाही रे, इथे
भाई वॉट अ लवली फिलिंग मॅन. जाऊ द्या आतमध्ये भेटते. अरे आता गर्दी कमी, आता भेटल. भाई भाई खूप आतमध्ये आम्ही जाऊन दर्शन वगैरे करून आलेलो आहे. आणि आतमध्ये गेल्यानंतर जी पॉझिटिव्हिटी होती आणि जी एनर्जी आम्ही फील केली ती शब्दात सांगण्यासारखी नाही. तर आम्ही सगळे गेलो. पहिला आम्ही तिघजण जाऊन आलो, आम्ही तिघं. आणि नंतर आता आर्यन दीदी आणि साहिल पण गेलेला. आपण त्यांच्याकडनं पण थोडीशी रिव्ह्यू घेऊया. बोला कसं वाटलं आज जाऊन? आतमध्ये जाऊन नाही एक्सप्लेन करू शकत एक्झॅक्टली काय आहे, पण इट इज व्हेरी गुड आणि खूप पीसफुल आहे. खूप सारी लोक आहेत आणि डेकोरेशन पण खूप छान आहे. पालखी आम्हाला बघायला भेटली नाही कारण खूप गर्दी आहे आणि स्पेस नाही आहे आम्हाला जाण्यासाठी. पण स्टील हे उद्या आम्ही तुम्हाला दाखवू. वाईब एक नंबर आहे आतमध्ये, मस्त वाटतं. एकदम पॉझिटिव्हिटी होती. आणि आम्हाला तिघांना देवाच्या पालखीचं सुद्धा आम्हाला दर्शन भेटलं, देवीच्या पालखीचं सुद्धा दर्शन भेटलं. आतमध्ये एंटर केल्यानंतर पण तुम्हाला दाखवलं तिथं सगळे दर्शन घेत होते ते. तर म्हणजे एक बोलतात ना की जत्रेला जे आम्ही आलेलो ते एक सफल झालं असं इथं आपण बोलू शकतो. झोपणार कोण आहे भाई, Guys, हे सगळ्यांची- आम्हाला तुम्हाला सांगायचं हे हा माणूस मी झोपणार नाहीये आणि बसून बसून डुलक्या मारतो. कालपासून 50 गोष्टी भाई, डबल स्टँडर्ड ठेवतो भाई. कालपासून जे बोलतो ना त्याच्या अपोजिटच करतो. हे गावाला आल्यापासूनचं आहे की मी आज हे करणार आहे आणि त्याच्या ऑपोजिट होते कंटिन्यू. कालचा standard सीन आहे. वाला काल नमन बघायला आलेलो. नमन जवळ पकडा 4-5 वाजेपर्यंत चालू असणार होतं. 2 वाजतात भाईची बत्ती गुल. 2 वाजतात आम्ही घरी जाऊ. चला आता आपण मम्मी पप्पांना शोधूया आणि घरी जाऊया आणि भाई मार्केट फिरूया जर असेल चान्स तर, नाही तर घरी जाऊन बोलू फुर्सत मध्ये. भाई पद्धतशीर भेटलंय दर्शन एकदम. हा हवाय काय ऋषी हे सगळं रेकॉर्ड कर भाई. ही लहानपणाची आठवण आहे आमची. गाईज हेच आमचं लहानपण आहे जे आम्ही जगलोय. नुसतं रेकॉर्ड नाही, काहीतरी घ्या त्यातलं. आपल्या घरात पण आहेत चिल्ली पिल्ली. हा हे मस्त आहे. हा फुकायचं ते ठीक आहे. काहीतरी ते जरा हा ते टास्किंग. मी मारामारी करायला गेला हा नको, पण हा मजबूत. हे आम्ही घेतोय गाईस. हा फक्त इचिंग नाही आली पाहिजे. भाई कसं वाटतंय तुला? काय एक्सपिरियन्स होता तुझा? एक नंबर. फर्स्ट टाइम आला तू भाई? नेक्स्ट टाइम येणार का नाही भाई? नक्की रे. यावर्षी आर्यनचे पण फर्स्ट टाइम आहे जत्रेची. आणि तसं बघायला गेलं तर माझी थर्ड टाइम आहे. पण पहिले 2 टाइम मला आठवत नाही, एवढा मी लहान होतो. येस हा. आणि ही म्हणजे आपल्या आता देवाचं जे लग्न झालं त्याची ऑफिशियली व्हिडिओ शूटिंग होते. त्या शूटमध्ये पण मी दिसलोय आणि मी स्वतःला तेव्हा पहिल्यांदा लहानपणी मी कसा हालचाल करतो तेव्हा बघितलं. हे घे आर्यन. आर्यन ए एक घे. ते तू खाते नाही? उपवास आहे. कलिंगड खाते?
सो गाईज आता रात्रीचे 3 वाजलेत. आम्ही लोक आता इथे सर्व चहा पितोय आणि आम्ही अजूनही इकडे थांबलोय कारण आता वरात निघणार आहे आणि हे खूप जास्त एंटरटेनिंग असणार आहे. त्याच्यामुळे देवाची वरात कसा वाटतोय? छान दिसतोय तसा बघायला गेलो तर. आता मी जास्त चांगली थोड्याच वेळात जशी लग्न झाल्यानंतर वरात निघते तशी आपल्या देव आणि देवीची वरात निघणार आहे. तर त्यासाठी आम्ही थांबलोय. 3 वाजलेत, चाय पितोय. तुम्ही पण चाय प्यायला या. येस. अरे ते कुठे गेले काय माहिती. समित वगैरे कॉल नाही लागत आहे. पूजा असतील त्या साईडला पाय थांब्या गाईज देवाची आणि देवीची वरात चालली आहे. सगळं राऊंड घेऊन येणार आहे. आपण जाऊया. हे पकड आर्यन आर्यन आर्यन.
देवाची वरात मिरवणूक चालूच आहे आणि आम्ही आता 4 वाजलेत तर आम्ही आता घरी निघालो जायला, कारण आपल्याला उद्या परत यायचं आहे इकडे. आणि इथे ही लाट फिरणार आहे, त्याचा पण आपल्याला बघायचं आहे. हां तर आता आपण जाऊया, घरी जाऊया. सगळेजण गेले, आपली सगळी फॅमिली गेलेत, आम्ही फक्त नेमके 5-7-8 जण आम्ही थांबलोय. आता आम्ही चाललोय घरी आणि आता घरी जाऊन आपल्याला आराम करायचा थोडा वेळ आणि त्याच्यानंतर पुन्हा उद्या इकडे यायचं आहे. आणि उद्याचा जो दिवस असेल तो सुद्धा म्हणजे तो जत्रेतला एक इम्पॉर्टंट दिवसांमधला एक असेल आणि शेवटचा दिवस असेल, आपण तो पण आपण कॅप्चर करू. पुढं पुन्हा घामासान अंधार आहे, आपण जाऊया. झेपलं नाही म्हणजे नाही ते नाही बोलत आहे मी असं म्हणजे पाय पडायला पण नाही गेलो, मी तसाच फोटो काढते समोर. पब्लिक घरी पोचलोय आम्ही आणि आता झोपायची तयारी आहे. सकाळी वाजले 4:30 आणि आम्ही आता घरी पोचलोय आणि सगळेजण झोपलेत. तर तुम्ही पण झोपा, आपण उद्या सकाळी उठून भेटूया. गुड नाईट गाईज.